इच्छा या कथेमध्ये आपण आत्तापर्यंत बघितले की केयूर व अनन्या हे दोघे मित्रमैत्रीण असतात. त्यांची ठाण्यावरून कोकणात बदली होते. सुट्टी घेऊन अनन्या ठाण्याला जाते तेव्हा उषा नावाच्या तरुण स्त्रीला नदीमध्ये बुडताना केयूर वाचवतो. उषावर केयूरचे एकमेकांवर प्रेम जडते. अनन्या जेव्हा परत येते तेव्हा या गोष्टीवरून केयूर व अनन्याचे भांडण होते. थोड्या दिवसात अनन्या व उषाची मैत्री होते. एक दिवस अनन्या व केयूरला उषा जेवायला बोलवते. तेथे अनन्याला एक फोटो दिसतो. हा फोटो माझा व बहिणीचा आहे असे उषा सांगते. आता पुढे केयूर विचारतो, अगं पण हा फोटो तर खूप जुना दिसत आहे, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील. तू तर तुझ्या बहिणीविषयी काहीच सांगितले नाहीस मला. उषा सांगते, माझी बहीण लहान असतानाच वारली आणि माझ्या वडिलांना ब्लॅक अँड व्हाईट टाईप फोटो जुन्या आठवणी म्हणून ठेवायला आवडायचे. त्यामुळे त्यांनी आमचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढले होते. थोडा वेळ बाजूच्या गच्चीत तिघेजणं उभे राहतात. त्यानंतर तिघेजणं खाली येतात. उषा सर्वांसाठी जेवणाच्या डिश वाढते. 2-3 स्वीट डिश केलेल्या असतात. अनन्याला मात्र तो वरचा फोटो बघितल्यापासून अस्वस्थ वाटत असते. तिला नीट जेवण संपत नाही. केयूर सांगतो, स्वीट डिश खरंच मस्त झाल्या आहेत. उषा म्हणते, थँक्यू. अनन्या तू पण घे ना. अनन्या म्हणते, नको, माझे पोट भरले. थोडा वेळ थांबून अनन्या व केयूर निघतात. अनन्याला तिच्या रूमवर सोडून केयूर त्याच्या रूमवर जातो. रात्री केयूर आणि उषाचे ऑनलाईन चॅटिंग सुरू होते. केयूर आणि उषाने लग्न करण्याचे ठरवलेले असते. त्यामुळे आता घरी कळवायचे केयूरने ठरवलेले असते. केयूर सांगतो, उद्या मी आईबाबांना आपल्याविषयी सांगणार आहे. आपण लवकरच लग्न करूया. उषा म्हणते, नको, तू तुझ्या आईबाबांना नको सांगू. केयूर विचारतो, का? ते माझे आईवडील आहेत. ते आपल्याला काही बोलणार नाहीत. आपल्या लग्नाला परवानगी देतील. उषा म्हणते, मला भीती वाटते. जर त्यांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली नाही तर तू मला सोडून जाशील. केयूर सांगतो, तू वेडी आहेस का? ते असं कसं करतील? उषा सांगते, नाही, तू त्यांना आधी काहीच सांगू नकोस. आपण गुपचूप लग्न करू. त्यानंतर तू त्यांना सांग. एकदा लग्न झाले की ते मोडणार नाहीत. प्लीज माझ्यासाठी एवढे तरी कर. केयूर म्हणतो, सॉरी, ते माझे आईवडील आहेत. त्यांना मी सांगणारच. तू काही काळजी करू नकोस. तू शांतपणे झोप. गुड नाईट. उषा म्हणते, तू ऐकतच नाहीस तर मी काय करू? गुड नाईट. पुढचा दिवस म्हणजे मंगळवार उजाडतो. आज कंपनीत अनन्याचे लक्ष लागत नसते. कंपनीतून सुटल्यावर अनन्या रूमवर येते. फ्रेश होऊन ती जोशी काकांकडे जाते. प्राची वहिनी व जोशी काकांना ती काहीतरी बोलायचे आहे असे सांगते. अनन्या, जोशी काका व प्राची वहिनी घरातील एका रूममध्ये बसतात. जोशी काका विचारतात, मॅडम काय झाले? अनन्या म्हणते, पूर्वी योगायोग म्हणून एक गोष्ट मी सोडून दिली, पण हे काहीतरी भलतेच आहे. प्राची विचारते, कोणती गोष्ट मॅडम? अनन्या मोबाईलमधील एक फोटो दोघांना दाखवते. प्राची विचारते, हा फोटो तुमच्याकडे कसा? अनन्या सांगते, उषाच्या फार्म हाऊसवर मिळाला. तिच्या नकळत मी फोटो काढला. मी तिला मुद्दाम विचारले की या फोटोतील लहान मुलगी कोण आहे? तिने सांगितले की ती लहान मुलगी तिची बहीण आहे व दुसरी तरुण मुलगी ती स्वतः आहे. तिच्या वडिलांना ब्लॅक अँड व्हाईट फोटो स्वरूपात जुन्या आठवणी जपायच्या होत्या म्हणून त्यांनी हा फोटो काढला. कारण असाच पण दुसऱ्या पोजमधील फोटो तुम्ही मला दाखवला होतात. तो तुमच्या आई व मावशीचा आहे असे तुम्ही सांगितले होते. तुमची आई लहान व सावत्र मावशी वयाने मोठी होती. मी तुम्हाला सांगितले देखील की तुमच्या मावशी मी बघितलेल्या केयूरची मैत्रीण उषासारख्या दिसतात. पण नंतर योगायोग म्हणून आपण हा विषय सोडून दिला होता. पण हा योगायोग नाही. ही उषा आहे तरी कोण? प्राची सांगते, तुम्ही म्हणता ती उषा मावशी माझी उषा मावशी असू शकत नाही. कारण माझी उषा मावशी माझ्या जन्माच्या आधीच वारली. म्हणजे तिने आत्महत्या केली होती असे माझी आई सांगायची. माझी आईसुद्धा आता या जगात नाही. पण ही मुलगी माझ्या मावशीचा फोटो हा तिचा स्वतःचा असल्याचे कसे सांगते? जोशी काका विचारतात, प्राची, तुझ्या मावशीने कुठे आत्महत्या केली होती? प्राची सांगते, आपल्या नदीत. मला माझ्या आईने तसे सांगितले होते. अनन्या विचारते, काका तुम्ही या गावातलेच, तुम्हाला या आत्महत्येसंबंधी काहीच कसे माहीत नाही? जोशी काका सांगतात, मी तेव्हा खूप लहान होतो, 7-8 वर्षांचा असेन. काहीतरी वाईट घडले इतकेच कळले. मॅडम, केयूर साहेबांनी एका स्त्रीला आपल्या नदीत बुडताना वाचवले होते. ती स्त्री म्हणजे ही त्यांची मैत्रीण उषा तर नाही ना? तुम्हाला काही माहीत आहे का? अनन्या बोलते, हो काका, केयूरने मला सांगितले होते की त्याने उषाला बुडताना वाचवले. जोशी काका म्हणतात, बापरे, म्हणजे मी जे कुंडलीत पाहिले ते खरेच आहे. बहुतेक ही उषा म्हणजे काळी शक्ती आहे. प्राची विचारते, बाबा, म्हणजे माझी सावत्र मावशीच परत आली आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अनन्या म्हणते, तुमच्या मावशीचे पूर्ण नाव काय होते? प्राची सांगते, उषा बर्वे.
अनन्या म्हणते, मला पण उषाने हेच नाव सांगितले. जोशी काका सांगतात, याचा अर्थ प्राचीची उषा मावशी भूत योनीत गेली आहे, ती केयूरच्या आयुष्यात आली आहे. अनन्या सांगते, काका भूत खरंच असते का हो? म्हणजे मी आणि केयूरने भूताशी मैत्री केली? बापरे, कल्पनाच करवत नाही. जोशी काका सांगतात, पण आत्ताच्या काळात हे अशक्य वाटणारे आहे, परंतु 90% तरी आपल्याला वाटत आहे तसेच आहे. प्राची विचारते, पण ती असे का करत आहे? अनन्या सांगते, तिचे केयूरवर प्रेम आहे, ते दोघं लग्न करणार आहेत. मला केयूरच्या आईवडिलांना काहीतरी सांगायला हवे. जोशी काका म्हणतात, थांबा मॅडम, मी तुम्हाला रक्षास्तोत्राने अभिमंत्रून गंडा देतो, तो गळ्यात घाला, कारण आपण सावध झालोय हे तिला कळले असेल, तुमच्या जीवाला धोका आहे. जोशी काकांनी दिलेला गंडा अनन्या गळ्यात घालते. आज देखील रात्रीच्या जेवणाला केयूर येणार नसतो, त्यामुळे अनन्या जोशी काकांकडे जेवून येते. नंतर ती तिच्या रूमवर जाऊन लगेचच केयूरच्या आईवडिलांना कॉल करते. केयूरचे वडील म्हणतात, हॅलो अनन्या, कशी आहेस? अनन्या सांगते, काका मी ठीक आहे, पण एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबूया. पुढे काय होते ते पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.